हॅलो फ्रेंड्स, एक्सलन्स ॲग्री अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला थंबनेल पाहून आयडिया आलीच असेल की आजचं हे जे लेक्चर आहे हे रिमोट सेन्सिंग या आपल्या सेक्शन बद्दल आहे. आपण जी आपली तांत्रिक म्हणजे टेक्निकलची जी प्रिलिम आहे तर त्याच्यामध्ये आयोगाने आता सध्या काही सेक्शन्स ऍड केलेले आहेत. त्याच्यामधलाच एक सेक्शन आहे तो म्हणजे रिमोट सेन्सिंगचा. आता तुम्हाला वाटेल की रिमोट सेन्सिंग काहीतरी नवीन आहे किंवा थोडासा मुलांच्या मनामध्ये एक इन्फ्लुएन्स असतो बाबा की काहीतरी चेंज झालाय. आता बघा, शाळेमध्ये एखादा सिलेबस एखाद्या वर्षीचा बदलला, चेंज झाला तर काय होतं, म्हणजे आता समजा 6वीचा सिलेबस बदल आपण म्हणतो तर काय जनरली 7वीचा एखादा चॅप्टर किंवा 8वी मधला एखादी बेसिक कन्सेप्ट ही काय केली जाते 6वीच्या याच्यामध्ये घेतली जाते. सेम त्याच पद्धतीनं रिमोट सेन्सिंग हा काही असं एकदम नवीन असा काही टॉपिक नाहीये. जर बघायला गेलं तर याचा संबंध किंवा हा जो सिलेबस मधला जो पॉइंट आहे हा आपल्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये ऑलरेडी GS1 चा जो पार्ट येतोय त्याच्यामध्ये जॉग्राफी या सेक्शन मध्ये रिमोट सेन्सिंगचा पार्ट दिलेला आहे. इव्हन तिथं डिटेल सिलेबस दिलेला आहे. आता ग्रुप ह्याचा जर आपण विचार केला, ग्रुप बी म्हणजे आपली टेक्निकल एक्झामचा जर विचार केला तर तिथं फक्त आपल्याला आयोगाने रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि GIS एवढंच दिलेलं आहे, म्हणजे वर्ड दिलेले आहेत. पण जर तुम्हाला असं डाऊट असेल की डिटेल सिलेबस दिलेला नाहीये तर तो डिटेल सिलेबस आपल्याला कुठे मिळेल तर राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये मिळणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं असं कारणच नाहीये की हा बाबा काहीतरी नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे. काहीच वेगळं नाहीये. ऑलरेडी मुलं त्याचा अभ्यास करतायत. राज्यसेवेच्या अभ्यासामध्ये तो सिलेबस कव्हर होतोय. आता याच्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर मी तुम्हाला एक बेसिक सोर्स इथं दिलेला आहे, जे आपला NCERTचा जो सोर्स आहे तर त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंगचं एक इंट्रोडक्टरी किंवा थोडासा डिटेल सुद्धा पार्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. याच्या PDFs किंवा याचे इमेजेस वगैरे जे आहेत हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळतील. तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स जर हवे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून टेलिग्रामला जॉईन होऊन पर्टिक्युलर फाईल्स वगैरे मिळवू शकता. तर बघूयात आपण रिमोट सेन्सिंग मध्ये एक्झॅक्टली हा पार्ट येतोय कसा, कारण बेसिक कन्सेप्ट पासूनच आपल्याला पुढे जायचंय. याच्यामध्ये असं नाहीये की हा बाबा डायरेक्टली आपण रिमोट सेन्सिंग हा शब्द घेतला आणि त्याच्यावरती चालू केलंय. कोणतीही कन्सेप्ट, आता जनरली सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर टेक्नॉलॉजी ही कशावरती डिपेंड असते तर ती आपल्या बेसिक जनरल सायन्स वरती डिपेंड असते. सेम त्याच पद्धतीनं रिमोट सेन्सिंग सुद्धा काय आहे तर रिमोट सेन्सिंग असं काही वेगळं नाहीये तर आपल्या एका बेसिक जनरल सायन्सच्या कन्सेप्टमध्ये म्हणजे फिजिक्समध्ये आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचा एक स्पेक्ट्रम चॅप्टर इन्क्लूड होतो. त्याच्यावरतीच रिमोट सेन्सिंगचं जे टेक्नॉलॉजी आहे ती डिपेंड असणार आहे. सिलेबस तुम्ही खाली जो राज्यसेवेचा सिलेबस आहे, डिटेल सिलेबस आहे तो बघू शकताय. या सिलेबसच्या अनुषंगानं जर आपण गेलो तर डेफिनेटली आपला टेक्निकल एक्झामसाठी प्रीमध्ये असणारा रिमोट सेन्सिंगचा पार्ट हा 100% कव्हर होतोय. प्लस प्रिव्हियस इयरचे आयोगाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला इथं इम्पॉर्टंट सोर्स आहे अभ्यासासाठीचा. त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये. ठीक आहे, सिलेबस तुम्ही बघतायत. याच्यामध्ये आपण पुढं रिमोट सेन्सिंगचा जो पार्ट आहे तो बघणार आहोत. आता मेन आपल्या पार्ट वरती येऊयात. आपल्याला जर रिमोट सेन्सिंग करायचं असेल, एखाद्या ऑब्जेक्टचं आपल्याला सेन्सिंग वगैरे करायचं असेल तर आपण काय यूज करतो तर सॅटेलाइट यूज करतो, बरोबर आहे. मग सॅटेलाइट मध्ये जे आपण मेन यूज करतो असं आहे का एखादं सॅटेलाइट ठरवलं, काहीतरी तयार केलं, पृथ्वीपासून पाठवलं, लॉन्चिंग व्हेकलनी घेऊन गेलं त्याला आणि एखाद्या ऑर्बिटमध्ये नेऊन सोडलं, असं होत नाही. तो सॅटेलाइट कोणत्या पर्पजसाठी आपण सोडणार आहोत किंवा त्याचा लाईफ स्पॅन किती आहे या सगळ्याची माहिती, कॉस्ट एस्टिमेशन वगैरे काय, हे सगळं आधी आपल्याला काय करावं लागतं, हे सगळं आधी तयार केलं जातं. किती वर्षांसाठी तो कार्यरत असणार आहे या सगळ्याची माहिती ही प्री डिफाईन असते. असं नाही की आज ठरवलं, उद्या बनवलं आणि परवा दिवशी सोडलं, हे पॉसिबल नाहीये. तर सॅटेलाइट कोणकोणत्या प्रकारचे असतात तर त्याच्यामध्ये पहिला आहे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. आता रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट याला आपण IR सॅटेलाइट सुद्धा म्हणतो. आता हे IR सॅटेलाइट किंवा इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट इंडियन रिसोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी काय फाइंड आउट करतो आपण, रिसोर्सेस. मग व्हॉट इज मीन बाय रिसोर्सेस, रिसोर्सेसला आपण काय म्हणतो तर मराठीमध्ये याला म्हणतात संसाधन किंवा संसाधने म्हणतात. मग संसाधने काय आहेत तर आपले जे झाडे आहेत, वनस्पती आहेत किंवा जंगल वगैरे आहे हे काय आपलं संसाधन आहे. सॉइल, माती आहे हे आपलं मेन संसाधन आहे. पाणी, वॉटर आहे हे आपलं काय रिसोर्सेस आहेत, संसाधनेच आहेत. तर याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी जे सॅटेलाइट्स वगैरे वापरले जातात ते काय आहेत, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. पर्टिक्युलरली याच्यामध्ये अजून
एक्झाम ओरिएंटेड आपल्याला काय माहिती पाहिजे किंवा कशावरती आपल्याला भर दिला पाहिजे जेणेकरून प्रश्न आपल्याला क्लिअर करता आले पाहिजे. तर सगळ्यात पहिलं काय येतं की करंट रिलेटेड म्हणजे चालू घडामोडीमध्ये चालू आर्थिक वर्षांमध्ये काही सॅटेलाइट लॉन्च करतं. कोण लॉन्च करतं तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे सॅटेलाइट लॉन्च केले जातात ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दॅट इज इस्रो कडून लॉन्च केले जातात. ते कुठून लॉन्च केले जातात तर मोस्टली जे आहेत हे आपल्या श्री सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र श्रीहरिकोटा जे आहे तिथून लॉन्च केले जातात. ती माहिती आपल्याला पाहिजे. मग रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट जे आहेत ते सॅटेलाइट रिसोर्सेससाठी तयार केले जातात. त्यांची काही सेरीज आहे. आता पर्टिक्युलरली आपण हे सुद्धा सांगू शकतो की ऑर्बिटची कक्षा म्हणजे आपली जी ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटची लेंथ किती आहे. तर हे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट जनरली 500 ते 1500 बघा 500 ते 1500 किलोमीटर पर्यंत काय केले जातात लॉन्च केले जातात. म्हणजे पृथ्वीपासून ते डिस्टन्स किती पाहिजे तर 500 ते 1500 किलोमीटर पर्यंत पाहिजे. रिसोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी आता आपण काय करतो ऑब्झर्वेशन किंवा हे सॅटेलाइट आपण वापरत असतो आणि पृथ्वीभोवती हे सॅटेलाइट फिरत असतात. कशा पद्धतीने फिरत असतात हे मी तुम्हाला पुढे सांगेन. फक्त आपण एक टाइप्स ऑफ सॅटेलाइट इथं आपण बघतोय. हे झालं रिमोट सेन्सिंग बद्दल. आता अजून एक इथं माहिती आपल्याला पाहिजे की याची सेरीज काय आहे. तर तुम्ही पाहिलं असेल बघा कार्टोसॅट, त्यानंतर ओशियन सॅट, ऍस्ट्रोसॅट ही नावं तुम्ही पाहिली असतील अभ्यास करताना. हे कार्टोसॅट, ओशियन सॅट, ऍस्ट्रोसॅट याच्या काहीतरी सिरीज असतात. 1A, 2A, 2B, 3A, 4B अशा पद्धतीचे सिरीज असतात रोमन अंकामध्ये. तर ते काय आहेत तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स म्हणून त्यांना आपण ओळखतो. हे सगळे काय आहेत तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स आहेत. म्हणजे आपण नावावरून सुद्धा सांगू शकतो की ते तो रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहे का कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. तर हे सिरीज म्हणजे काय आपले रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटची सिरीज असणार आहे. क्लिअर आहे. बघा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हा आपला पहिला प्रकार आहे. 500 ते 1500 किलोमीटर पर्यंत रिसोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा वापर करतो. एक्झाम्पल आहेत कार्टोसॅट, ओशियन सॅट आणि ऍस्ट्रोसॅटचे. हे झालं रिमोट सेन्सिंग बद्दल. अजून याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे नेव्हिगेशन सॅटेलाइट. आता नेव्हिगेशन सॅटेलाइट कशासाठी वापरले जातात तर तुम्ही खाली बघू शकताय कार्स वगैरे दिसतात तुम्हाला समोर, प्लेन्स वगैरे दिसतात, शिप्स दिसतात. कुठं जायचं आपण गुगल मॅपवरती सर्च करतो. असं आहे का गाडी घेतली चला निघालो आपण नाही. तर आपल्याला काय करावं लागतं एक पर्टिक्युलर डिस्टन्स किंवा जो रस्ता आहे तो ठरवावा लागतो. मग त्याच्यासाठी आपल्याला ते कोण सांगतं म्हणजे आता इथून समजा आपल्याला पुण्यावरून मुंबईला जायचंय तर गुगल मॅप आपल्याला तोच रस्ता दाखवणार आहे का पुण्यावरून दिल्लीला नेणार आहे. होणार आहे का तसं नाही. तर आपल्याला काय करणार आहे तर पुणे टू मुंबई तोच डिस्टन्स किंवा तो जो रस्ता आहे तो तिथे आपल्याला दिसला पाहिजे. मग याच्यासाठी जे सॅटेलाइट इथं आपण युज करतो ते सॅटेलाइट असतात नेव्हिगेशन सॅटेलाइट. कशासाठी तर टू नेव्हिगेट म्हणजे आपल्याला एक रस्ता डिरेक्शन दाखवण्यासाठी नेव्हिगेशन सॅटेलाइट लॉन्च केले जातात. यांची जर आपण पृथ्वीपासून जर डिस्टन्स बघितलं तर हे आहेत 20,000 ते 36,000 किलोमीटर पर्यंत. बघा 20,000 ते 36,000 किलोमीटर पर्यंत हे सॅटेलाइट पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात नेव्हिगेशन सॅटेलाइट. याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इंडियामध्ये तुम्हाला माहिती असेल नाविक हे एक आहे जे नेव्हिगेशन सॅटेलाइट साठी वगैरे आपण यूज करतो. त्यानंतर जीपीएस वगैरे आहेत किंवा ग्लोनॉस आहे. बरोबर. हे सगळे काय आहेत तर नेव्हिगेशन सॅटेलाइटचे एक्झाम्पल आहेत. बरोबर आहेत. हे सगळे नेव्हिगेशन सॅटेलाइटचे एक्झाम्पल येतात. कशासाठी तर टू नेव्हिगेट करण्यासाठी. बरोबर. नेक्स्ट थर्ड आहे आपला कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता कम्युनिकेशन सॅटेलाइट कशासाठी तर आता लाईव्ह मॅच आपण पाहतोय. लाईव्ह मॅच पाहण्यासाठी आपल्याला तिथं म्हणजे तिथं ज्या घडामोडी होतात त्या आपण लाईव्ह बघू शकतो इथं. म्हणजे आपल्याला काय होतात विदिन काही सेकंड मध्ये आपल्याला ते मिळत असते माहिती. त्याच्यासाठी काय गरजेचे आहे तर आपल्याला तिथं कम्युनिकेशन सॅटेलाइट गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही त्याची सिरीज बघितली असेल बघा इनसॅट 2A 2B तेच नाव आहेत. याला काय म्हणतात तर इंडियन सॅटेलाइट. हे काय आहेत तर आपले कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणून ओळखले जातात. दळणवळण पर्पज साठी युज केले गेलेले सॅटेलाइट आहेत. याची रेंज किती आहे तर 36,000 किलोमीटर ही त्याची काय आहे तर रेंज किंवा त्याच्या पुढे हे सॅटेलाइट मोशन करत असतात. आपण इंटरनेटसाठी कोणते सॅटेलाइट वापरतो यापैकी तर इंटरनेटसाठी सुद्धा आपण कम्युनिकेशन सॅटेलाइटचा वापर इथं केला जातो. हे आहेत इनसॅट सॅटेलाइट कम्युनिकेशन सॅटेलाइट. इनसॅट सॅटेलाइट रिसोर्सेस फाइंड आउट करणार आहेत का तर नाही. रिसोर्सेस फाइंड आउट करत नाहीत. ते कशासाठी वापरले जातात तर कम्युनिकेशन पर्पजसाठी ते वापरले जातात. हे काय हे आपले बेसिक टाइप्स आहेत कशाचे सॅटेलाइटचे. येस रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, नेव्हिगेशन सॅटेलाइट आणि कम्युनिकेशन सॅटेलाइट. याच्यावरती एक प्रश्न बघा. हा 2017च्या मेन्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे
तुम्हाला माहितीये मेन्स आपली राज्यसेवेची ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वगैरे होते आणि त्यावर्षी विचारलेला जो प्रश्न आहे हा त्यावेळेच्या चालू घडामोडीच्या अनुषंगाने आणि मोस्टली हे प्रश्न जे आहेत हे चालू घडामोडी रिलेटेड विचारले जातात. आता इथे विचारलेलं आहे कार्टोसॅट 2E हा उपग्रह कधी लॉन्च केलेला आहे, म्हणजे इथं आपल्याला काय विचारलेले आहे, पर्टिक्युलरली डेट विचारलेली आहे, तारीख विचारलेली आहे. तर बघा त्यावर्षी आता मोस्टली काय होतात तर सॅटेलाइट लॉन्च करताना इस्रो जे आहे ते एकदम काय करतात, सॅटेलाइट लॉन्च केले जातात, त्यामुळे ती डेट त्या वर्षाची, मग म्हणून मी म्हटलं तुम्हाला मगाशी की त्या आर्थिक वर्षामध्ये जे सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे एक्झाम ज्या वर्षी आपण एक्झामला अपियर होणार आहोत त्या वर्षी. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 23 जून 2017. नोव्हेंबर मध्ये पेपर होता, जून मध्ये हे सॅटेलाइट लॉन्च केले होते, त्यामुळे त्याच्या अनुषंगानं चालू घडामोडीशी रिलेटेड हा पॉईंट इन्क्लूड होतोय सॅटेलाइट लॉन्चिंगचा. बरोबर आहे. 23 जून 2017 हे सॅटेलाइट लॉन्च केले. मी एक ऍज अ एक्झाम्पल म्हणून इथं घेतलेला आहे. तर हा प्रश्न पुन्हा रिपीट होण्याचे चान्सेस हे खूप निग्लिजिबल आहेत. कारण का आता विचार जातील तर ते कुठले होतील की कार्टोसॅटची जी नवीन सिरीज असेल जी लॉन्च केलेली आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. क्लिअर आहे. नेक्स्ट कन्सेप्ट वरती येऊयात, आपल्या रिमोट सेन्सिंगची जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट वरती. आता व्हॉट इज मीन बाय रिमोट अँड व्हॉट इज मीन बाय सेन्सिंग. रिमोट म्हणजे काय, रिमोट या शब्दाचं जर मिनिंग बघायचं झालं तर फार किंवा ऍट लॉंग डिस्टन्स, आणि सेन्सिंग मीन्स काय आहे तर टू सेन्स समथिंग, टू सेन्स समथिंग. काहीतरी आपल्याला काय करायचंय, सेन्स करायचंय, कशाचं तरी आपण सेन्सिंग करून त्याच्यावरती डेटा देणार आहोत. म्हणजे रिमोट सेन्सिंग हे काय आहे तर काही ऑब्जेक्टचं, जे ऑब्जेक्ट खूप अंतरावरती आहे त्या ऑब्जेक्टचं सेन्स करून त्याच्यावरती एक डेटा तयार करणं, हे थोडक्यात रिमोट सेन्सिंगचं एक प्रिन्सिपल असणार आहे. डेफिनेशन जर सांगायची झाली तर बघा, आता असं आहे का की आपल्याला खूप लांब वरती आहे तिथं पर्टिक्युलर सॅटेलाइट जाऊन उतरणार मग त्याचं ऑब्झर्वेशन करणार, तर असं करत नाहीये. ते पर्टिक्युलर ऑर्बिटमध्येच फिरत असतात. फक्त ते काय करतात तर तिथून पृथ्वीच्या सरफेसचा फक्त ऑब्झर्वेशन करत असतात. त्याच्यासाठी महत्वाचा पार्ट आहे तो सेन्सरचा. तो सेन्सरचा पार्ट सुद्धा आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर ते जे सेन्सरचं काम आहे हे काय आहे तर लॉंग डिस्टन्स वरती असणारा एखादा ऑब्जेक्ट त्याचं अनालिसिस करणं. मग याच्यामध्ये बघा, रिमोट सेन्सिंग इज द सायन्स अँड टू सम एक्सटेंट इट इज आर्ट. एक तसं बघायला गेलं तर एक आपलं म्हणजे इमॅजिनेशन किंवा एक कलेचाच एक प्रकार आहे. इट इज अ सायन्स ऑफ अक्वायरिंग इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं किंवा अक्वायर करणं अबाउट द अर्थ सरफेस, पृथ्वीचा जो सरफेस आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, बट विदाउट ऍक्च्युअली बिईंग इन कॉन्टॅक्ट विथ इट. म्हणजे हे सगळं केलं जातं, पण कसं केलं जातं तर तिथं ऍक्च्युअल मध्ये कॉन्टॅक्ट किंवा पृथ्वीवरती उतरून मग सेन्स करणं हे केलं जात नाही. तिथं काय, विदाउट ऍक्च्युअली बिईंग इन कॉन्टॅक्ट विथ इट, तिथं पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट न करता हे सगळं काय केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. this is done by sensing and recording reflected or emitted. ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती आपले सेन्सर्स काम करतात. बघा, दिस इज डन बाय सेन्सिंग अँड रेकॉर्डिंग. जे काही सेन्स करणार आहे ते सुद्धा रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे. काय रेकॉर्डेड केलं जातं तर रिफ्लेक्टेड ऑर इमिटेड. रिफ्लेक्टेड म्हणजे काय तर जे परावर्तित झालेले आहेत, आणि इमिटेड म्हणजे काय तर त्याच्यामधून उत्सर्जित झालेले आहेत. इमिटेड एनर्जी अँड प्रोसेसिंग, अनालायझिंग अँड अप्लाइंग दॅट इन्फॉर्मेशन. म्हणजे तो डेटा कलेक्ट करणं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं, अनालाइज करणं, समजून घेणं आणि अप्लाय करणं. कशासाठी तर पर्टिक्युलर जे म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या जे आपल्या डिपार्टमेंट वगैरे आहेत हे कशासाठी वापरतात तर वेगवेगळ्या पर्पजसाठी. म्हणजे रिमोट सेन्सिंग नुसार एखाद्या वर्षी समजा एखाद्या ठिकाणी एक फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टचा किती एरिया त्या झाडांनी कव्हर केला होता. मग जर समजा पुढच्या वर्षी तिथं काही डिफॉरेस्टेशन झालं असेल किंवा रिफॉरेस्टेशन झालं असेल तर तो डेटा समजला पाहिजे ना की काय चेंज होतोय. तर ते समजून घेण्यासाठी या संपूर्ण डेटाचा काय केला जातो, वापर केला जातो आणि ते अप्लाय केलं जातं. आणि त्याच्यानुसार ज्या काही स्कीम्स गव्हर्नमेंटला राबवायच्या असतात त्या स्कीम्स गव्हर्नमेंट काय करत असतं, राबवत असतं. रिफॉरेस्टेशनच्या असतील किंवा जर समजा आपल्याला हे करायचं असेल म्हणजे एखादं नदी वगैरे असेल तर त्या नदीचं थोडंसं ऑब्झर्वेशन करून, म्हणजे जर वारंवार वगैरे पूर येत असतील तर त्याच्यावरती काही उपाययोजना करता येऊ शकतात का, या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन. कारण रिमोट सेन्सिंग हा असा पार्ट आहे याच्यामध्ये याचं जे ऍप्लिकेशन आहे हे खूप वास्ट आहे. म्हणजे आपण सांगू शकत नाही फक्त एवढंच करतो, फक्त एवढंच करतो, असं नाहीये. अनलिमिटेड याचे ऍप्लिकेशन्स आहेत रिमोट सेन्सिंगचे, आणि ते ऍप्लिकेशन्स जे आहेत हे काय केले जातात, आपल्याला युज करणं किंवा ते वापरणं हे आपल्याला
शक्य होते रिमोट सेन्सिंग मध्ये. आता इथं अजून एक जस्ट तुम्ही खाली एक डायग्राम बघू शकता. हा वरती एक सेन्सरचा पार्ट तुम्हाला दिसतोय. हा काय करतोय तर हा सरफेस वरचा एक पर्टिक्युलर जो भाग आहे हा काय करतोय तिथं कॅप्चर करत असेल, पर्टिक्युलर भाग कॅप्चर करतोय. असं आहे का हा सॅटेलाइट ठरवल्याने कुठं पण गेला आणि कुठला पण एरिया कव्हर करतोय? नाही. हे सगळं प्री डिफाईन असतं की कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरणार आहे, कोणता डेटा कव्हर करणार आहे, हे सगळं इथं काय असतं प्री डिफाईन केलेलं असतं. इव्हन काही सॅटेलाइट वगैरे जे आहेत या सॅटेलाइटचे आपण डिरेक्शन वगैरे सुद्धा चेंज करता येऊ शकते पृथ्वीवरून इस्रोच्या अंडर हे डिरेक्शन चेंज करण्याची सुद्धा काही कपॅसिटी जी आहे ही काही सेन्सर्स मध्ये किंवा सॅटेलाइट मध्ये बिल्ड करण्यात आलेली आहे. बरोबर. त्यानंतर हे झालं, हा त्याचा एरिया तो काय करत असतो कव्हर करत असतो आणि पर्टिक्युलरली ते इमेजेस काय करत असतो मिळवत असतो आणि ते इमेजेस कंटिन्युअसली इमेजेस ज्या आहेत जसं आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो तशा पद्धतीच्या ह्या इमेजेस मिळवल्या जातात आणि तो डेटा जो आहे हा पृथ्वीवरती वगैरे पाठवला जातो पर्टिक्युलर त्याचं प्रोसेसिंग आणि अनालायझिंग वगैरे करण्यासाठी. आता वरती इथे एक दुसरी एक डायग्राम तुम्ही बघताय, याच्यामध्ये बघा वरती एक सॅटेलाइट आहे, याच्यामध्ये सेन्सर्स आहेत. तर हे सेन्सर्स एक जनरल कन्सेप्ट येते लिम्ब, नादीर आणि लिम्ब. आता व्हॉट इज लिम्ब? जेव्हा हे सॅटेलाइट मधून जे आपण काय म्हणू रिफ्लेक्शन आहे किंवा रिफ्लेक्शन म्हणण्यापेक्षा जे वेव्हज येतात कशासाठी तर ऑब्झर्वेशन करण्यासाठी, म्हणजे ज्या अर्थ सरफेसचा एरिया जो आहे तो सेन्स करण्यासाठी. हा जर काही अँगल मध्ये वगैरे जर असेल बघा थोडासा टिल्ट होतोय, तुम्ही बघताय टिल्ट होतोय, तर टिल्ट झाल्यानंतर जो एरिया तो कव्हर करतो त्या एरियाला म्हणतात लिम्ब. त्या एरियाला काय म्हणतात लिम्ब म्हणतात. आणि जेव्हा तो कम्प्लिटली व्हर्टिकल असतो बघा, कम्प्लिटली व्हर्टिकल असतो म्हणजे कम्प्लिटली 90 डिग्री येतो त्यावेळेला त्या कन्सेप्टला म्हणतात नादीर. त्यावेळेला त्या कन्सेप्टला काय म्हणतात नादीर म्हणतात. थोडासा इन्क्लाइन असेल त्यावेळेला ती लिम्ब आहे आणि व्हर्टिकल असेल तर त्यावेळेला त्याला नादीर म्हणून ओळखलं जातं. एक जनरल कन्सेप्ट आहे, फक्त लक्षात ठेवा. आता ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंगची ऍक्च्युअल प्रोसेस कशी चालते तर सगळ्यात महत्वाचं आहे की इथं एनर्जी सोर्स आपल्याला गरजेचा आहे. मग एनर्जी सोर्स काय आहे? आता असं नाहीये की प्रत्येक ऑब्जेक्टचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला एनर्जी सोर्सची गरज आहे. तसं जर असतं तर आपण अंधार पडल्यावरती सॅटेलाइट इमेजेस घेणार नाहीयेत का? तर घेतात ना, तेही घेतात. मग तिथं कसं काम चालतं तर ते सेन्सर्सवरती डिपेंड आहे. ते कशावरती डिपेंड आहे तर सेन्सर्सवरती डिपेंड आहे. आधी आपण एक जनरल कन्सेप्ट समजून घेऊयात रिमोट सेन्सिंगची. बघा, सन हा आपला काय आहे तर एनर्जीचा सोर्स आहे. इथून काय येतात तर इथं तुम्ही बघू शकता हे आपले काय आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. आत्ताच आपण बघितलं तर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपल्या पृथ्वीपर्यंत येतात. मग पृथ्वीवरती आल्यानंतर हे जे लाईट्स आहेत किंवा हे जे वेव्हज आहेत हे का होतात तर त्या सरफेस वरती आदळून ते रिफ्लेक्ट केले जातात. काय होतात ते रिफ्लेक्टेड होतात. इथं तुम्ही बघू शकता रिफ्लेक्टेड ईएमआर. ईएमआर मीन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ईएमआर चा लॉंग फॉर्म काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बरोबर. ह्या रेडिएशनच्या फॉर्मॅटमध्ये ते पुन्हा काय केलं म्हणजे इमिट केले जातात किंवा रिफ्लेक्ट होतात आणि ते कॅप्चर केले जातात पुन्हाकडे. तर जे सॅटेलाइट आहेत त्या सॅटेलाइट मध्ये असणारे जे सेन्सर्स आहेत ते काय करतात ते कॅप्चर करतात आणि त्याच्यानुसार असणारा जो डेटा आहे तो काय केला जातो जे रिसेप्शन सेंटर आहे जिथं पाठवायचं आहे तिथं त्या सेंटरवरती पाठवले जातात. तिथून तो डेटा काय केला जातो कलेक्ट केला जातो आणि तो डेटा कलेक्ट करून त्याच्यावरती त्याचं अनालायझिंग करून त्याला पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये ट्युब्युलर फॉर्मॅट असेल किंवा टॅब्युलर फॉर्मॅट असेल किंवा आपला जो मॅपचा फॉर्मॅट आहे त्याच्यानुसार त्याचं काय केलं जातं ऍप्लिकेशन केलं जातं किंवा तो डेटा वापरला जातो. इथं सन हा आपला मेन सोर्स आहे. वेगवेगळ्या ऑब्जेक्ट मधून काय केले जातात ते एनर्जी रिफ्लेक्ट होतात. बघा एनर्जी रिफ्लेक्ट होते. पण असे काही पदार्थ असतात जे काय करतात एनर्जी इमिट सुद्धा करत असतात. ते काय करत असतात एनर्जी इमिट सुद्धा करत असतात. त्यांच्यामधून इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय करतात हे सेन्सर्स कॅप्चर करत असतात. इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आणि काही असतात ते रिफ्लेक्टेड असतात. याचं सगळं काय केलं जातं तिथं डेटा कलेक्शन केला जातो. डेटा कलेक्ट केला जातो कुणामार्फत तर सेन्सर्स मार्फत आणि त्याच्यानुसार ही प्रोसेस काय होते कंटिन्युअसली चालू असते रिमोट सेन्सिंगची. बरोबर आहे. हे एक्झाम्पल आपण घेतलं सन किंवा सूर्यप्रकाशामधून येणारे जे एनर्जी सोर्सेस आहेत त्याच्यानुसार. याच्यामध्ये काय टप्पे इन्क्लूड होतात तर पहिला आहे तो ऊर्जेचा स्रोत जो आहे. याच्यामध्ये काय तर सूर्य हा आपला नॅचरल सोर्स आहे. रडार रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, लिडार लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग, हे काय आहेत हे आपले आर्टिफिशियल सोर्स आहेत किंवा कृत्रिम सोर्स आहेत. बरोबर. सन हा आपला काय आहे नॅचरल सोर्स असणार आहे. ट्रान्समिशन ऑफ एनर्जी फ्रॉम सोर्स टू अर्थ सरफेस. एनर्जी
जी आहे ही सोर्स करून म्हणजे सूर्यापासून आपल्या अर्थ सरफेसवरती काय केली जाते, एनर्जी ट्रान्समिट केली जाते. इंटरॅक्शन ऑफ एनर्जी विथ अर्थ सरफेस, ती एनर्जी सूर्यापासून जी आलेली आहे ती इंटरॅक्ट करते कुणासोबत, तर अर्थच्या सरफेस सोबत. प्रोपोगेशन ऑफ रिफ्लेक्टेड एनर्जी, रिफ्लेक्टेड एनर्जी जी आहे ती काय केली जाते, तिथं प्रोपोगेट केली जाते. डिटेक्शन ऑफ इमिटेड एनर्जी बाय स्कॅनर, जे आपले स्कॅनर्स आहेत, इव्हन सेन्सर्स आहेत जे सॅटेलाइट मध्ये असतात, ते काय करतात, तर जे इमिटेड एनर्जी आहे ती सुद्धा काय करतात, डिटेक्ट करतात. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी रिसिव्ड इनटू फोटोग्राफिक और डिजिटल फॉर्म ऑफ डेटा, जो काही आपण डेटा कलेक्ट केलेला आहे किंवा जी काही माहिती मिळवलेली आहे त्या एनर्जी पासून, त्याचं कन्व्हर्जन केलं जातं आयदर फोटोग्राफिक और डिजिटल फॉर्म ऑफ डेटा या फॉर्मॅटमध्ये. देन एक्सट्रॅक्शन ऑफ इन्फॉर्मेशन कंटेंट फ्रॉम डेटा प्रोडक्ट, याचं काय केलं जातं, तर एक्सट्रॅक्शन करून तो जो कंटेंट आहे तो काय केला जातो, पुढे पाठवला जातो. कन्झर्वेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन टू मॅप और टॅब्युलर फॉर्म, मॅपमध्ये किंवा टेबलच्या वगैरे अशा डेटाच्या फॉर्मॅटमध्ये काय केलं जातं, तो ती जी माहिती आहे ती रिप्रेझेंट केली जाते आणि ती पर्टिक्युलरली आपण काय करत असतो, वापरत असतो. तर अशा पद्धतीनं रिमोट सेन्सिंगचे जे टप्पे आहेत, जे कार्य आहे ते या पद्धतीनं चालत असतं. आता रिमोट सेन्सिंग मध्ये डेटा कलेक्शन, तुम्ही साईडला एक इमेज बघत असाल की याच्यामध्ये ते सेन्सर्स कंटिन्युअसली फिरत असतात आणि ते इमेजेस काय करत असतात, कॅप्चर करत असतात. आता इथे एक महत्वाचा एक माहिती इथे लक्षात ठेवा, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट जे आहेत, हे सॅटेलाइट कुठून कशा पद्धतीनं फिरतात, तर हे सॅटेलाइट पोल टू पोल फिरतात. बघा, पोल टू पोल अशा पद्धतीनं इक्वेटरवरती फिरत नाहीयेत. इक्वेटरवरती फिरणारे हे आपले कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात. पोल टू पोल फिरणारे जे आहेत हे काय आहेत, तर हे आपले रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स असणार आहेत, पोल टू पोल. मग कुठून, नॉर्थ टू साऊथ की साऊथ टू नॉर्थ असतात, तर इथं लक्षात ठेवा की आपले जे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहेत यांची डिरेक्शन नॉर्थ टू साऊथ असेल. यांची डिरेक्शन कशी असणार आहे, नॉर्थ टू साऊथ असणार आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा पद्धतीने ते काय करत असतात, फिरत असतात पोलार रिजन वरती रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. त्यानुसार ते काय करतात, डेटा कॅप्चर करत असतात. आता तुम्ही म्हणाल ते एका ठिकाणी फिरतायत का, तर बघा, सॅटेलाइट पोलारच्या ह्याच्यामध्ये फिरतात त्या ऑर्बिटमध्ये, पण पृथ्वी सूर्याभोवती फिरत फिरत स्वतःभोवती सुद्धा फिरत असते. ती काय करत असते, स्वतःभोवती सुद्धा तिथं फिरत असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं जो पार्ट येतात याच्यामध्ये सुद्धा काही रिपिटेशन वगैरे आहेत, तो पार्ट आपण एरियल फोटोग्राफी मध्ये बघणार आहोत की काही एक्झाम्पल प्रश्न आयोगाने कशा पद्धतीने विचारलेले आहेत आणि ते किती दिवसानंतर वगैरे त्या पर्टिक्युलर एरियावरती पुन्हा रिपीटेडली डेटा मिळवण्यासाठी येत असतो. हे पॉईंट्स आपल्या एरियल फोटोग्राफी मध्ये येतात. तर ते लक्षात ठेवा की रिमोट सेन्सिंग हा काय आहे, म्हणजे डेटा कलेक्शन हे नॉर्थ टू साऊथ म्हणजे पोल टू पोल अशा पद्धतीनं होत असतं. सेन्सर्स, महत्वाचा पॉइंट आहे ऍक्टिव्ह सेन्सर्स आणि पॅसिव्ह सेन्सर्स, हे दोन सेन्सर्सचे टाइप्स आहेत. आता व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्ह सेन्सर्स अँड व्हॉट इज मीन बाय पॅसिव्ह सेन्सर्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅसिव्ह सेन्सर्सचं मी सांगते, कारण ही एक बेसिक येतं. तर पॅसिव्ह सेन्सर्स काय आहेत, तर जेव्हा आपण सूर्य, बघा, सूर्य हा आपण एक नॅचरल सोर्स म्हणून वापरतो, तर त्याच्यापासून येणारे प्रकाश किरण, आता समजा इथे एक घर आहे, त्या घरावरती ते प्रकाश किरण येऊन आदळले आणि ते काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. आणि कोण घेणार आहे, तर एक सॅटेलाइट आहे, त्या सॅटेलाइट मध्ये एक सेन्सर आहे. तो सेन्सर काय करतो, ते जे रिफ्लेक्टेड वेव्ह आलेले आहेत हे काय करतो, या सेन्सर्सद्वारे कॅप्चर केल्या जातात. म्हणजे इथं जर सन नसता, सूर्यप्रकाश जर इथं नसता, तर इथं सनलाईट, सूर्यप्रकाश इथंपर्यंत आला नसता आणि हे रिफ्लेक्टेड वेव्ह सुद्धा आले नसते. म्हणजे पॅसिव्ह सेन्सरचं काम तिथं झालं नसतं. म्हणजे इथं पॅसिव्ह सेन्सर्स आपण काय सांगू शकतो, असे सेन्सर्स आहेत जे काय करतात, तर फक्त जेव्हा नॅचरल एनर्जी किंवा नॅचरल सोर्स प्रेझेंट असतो त्या केसमध्ये फक्त ते काय करतात, तर रिफ्लेक्टेड एनर्जी फक्त कॅप्चर करतात. ते स्वतः एनर्जी इमिट करत नाहीत किंवा एनर्जी पाठवत नाहीत त्या ऑब्जेक्टचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी. ते फक्त काय करतात, आलेला डेटा घेतात. ते फक्त काय करतात, आलेला डेटा घेत असतात. कुठून आलेला, तर जेव्हा सूर्यप्रकाश आहे तेव्हा आलेला डेटा रिफ्लेक्शन होऊन तो डेटा फक्त काय केला जातो, कॅप्चर केला जातो. हे कोण करतात, तर फक्त रिमोट सेन्सिंग हे इथं फक्त ते करत असतात. बरोबर आहे. म्हणजे पॅसिव्ह सेन्सर्स काय करतात इथं, तर जो सनलाईट पासून आलेला प्रकाश किरण आहे ते रिफ्लेक्ट होऊन जेव्हा सॅटेलाइट वरती येतात, ते काय केले जातात, त्याचं तो डेटा कलेक्ट केला जातो. हे काम आहे ऍक्टिव्ह पॅसिव्ह सेन्सरचं. मग ऍक्टिव्ह सेन्सरचं काम काय येतं, तर बघा, ऍक्टिव्ह सेन्सर्स, आता समजा हा एक सॅटेलाइट आहे, या सॅटेलाइट मध्ये इथं खाली ऍक्टिव्ह सेन्सर्स आहे. तर ह्या ऍक्टिव्ह सेन्सर्स मध्ये एक कपॅसिटी असते, ते काय करू शकतात, तर स्वतः लाईट
इमिट करू शकतात. म्हणजे स्वतः ते काय करतात, एखाद्या ऑब्जेक्ट वरती, म्हणजे आता आपण असं कन्सिडर करूया की खाली एक झाड आहे, तर ते काय करतात, तर स्वतः लाईट इमिट करतात आणि इमिटेड लाईट ही काय होते, त्या ऑब्जेक्ट वरती इन्सिडेंट होते आणि पुन्हा काय होते, रिफ्लेक्ट होते. म्हणजे ते सूर्याची वाट बघत बसत नाही थोडक्यात. ते काय करतात, स्वतः लाईट इमिट करतात आणि आलेले जे काही इन्फॉर्मेशन आहे ती त्यांच्या मार्फत कलेक्ट केली जाते. या प्रकारच्या सेन्सर्सना म्हणतात ऍक्टिव्ह सेन्सर्स. यांना काय म्हणतात, ऍक्टिव्ह सेन्सर्स. अगदी सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं, ऍक्टिव्ह म्हणजे काय, जे काम करायला इच्छुक आहेत किंवा जे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन काम करत असतात. म्हणजे ऍक्टिव्ह सेन्सर्स मध्ये अशी कपॅसिटी असते, जे काय करतात, स्वतः लाईट इमिट करतात आणि ती इमिटेड लाईट जेव्हा ऑब्जेक्ट वरती इन्सिडेंट होते, तेव्हा आफ्टर रिफ्लेक्शन जे काही वेव्स येतात पुन्हा ते काय केले जातात, ऍक्टिव्ह सेन्सर्स मार्फत कॅप्चर केले जातात. बट पॅसिव्ह सेन्सर्स हे काय करू शकत नाहीत, तर त्यांच्यामधून लाईट इमिट करू शकत नाही. ते फक्त सूर्यप्रकाश असेल तरच ऍक्टिव्ह सेन्सर्स आलेला जो रिफ्लेक्टेड वेव्ह आहे ते फक्त इथं काय करतात, कॅप्चर करत असतात. ऍक्टिव्ह सेन्सर्स आणि पॅसिव्ह सेन्सर्स मेन दोन याच्यामध्ये असणारे डिफरन्स आहेत. क्लिअर आहेत डिफरन्स? बघा, येस क्लिअर आहेत का बघा. इथं बघा खाली दिलेलं आहे, जे पॅसिव्ह सेन्सर्स आहेत. पॅसिव्ह सेन्सर्स डिटेक्ट ओनली व्हॉट इज इमिटेड फ्रॉम द लँडस्केप or reflected from another source, light that is light reflected from sun. म्हणजे हा जो सूर्यप्रकाश, आता आपण सन घेतलं तर याच्यापासून येणारे प्रकाश किरण काय होतात, पर्टिक्युलर ऑब्जेक्ट वरती येऊन इन्सिडेंट होतात आणि ते इन्सिडेंट झाल्यानंतर ते काय होतात, पुन्हा रिफ्लेक्ट होतात आणि ते रिफ्लेक्टेड झालेले जे वेव्हज आहेत ते काय केले जातात, तर पॅसिव्ह सेन्सर्स मार्फत काय केले जातात, कॅप्चर केले जातात. याला म्हणतात, हे जे सेन्सर्स आहेत हे आहेत पॅसिव्ह सेन्सर्स. पण ऍक्टिव्ह सेन्सर्स म्हणजे काय, तर इन्स्ट्रुमेंट इमिट देअर ओन सिग्नल अँड द सेन्सर मेजर्स व्हॉट इज रिफ्लेक्टेड बॅक. म्हणजे हा सॅटेलाइट काय करतो, तर याच्यामधून स्वतः तो लाईट इमिट करतो आणि आफ्टर त्याचं जे रिफ्लेक्शन होतं ते पुन्हा काय केला जातो, डेटा कलेक्ट केला जातो. जी रिफ्लेक्टेड बॅक रिफ्लेक्टेड झालेले वेव्हज आहेत ते इथं काय केले जातात, कॅप्चर केले जातात. म्हणजे याच्यामध्ये स्वतः लाईट इमिट करण्याची कपॅसिटी प्रेझेंट असते. कुणामध्ये, तर ऍक्टिव्ह मध्ये. पॅसिव्ह मध्ये आहे का तसं? पॅसिव्ह मध्ये आहे का? बघा, पॅसिव्ह मध्ये ती कन्सेप्ट नाहीये, फक्त ते कोणामध्ये असणार आहे, तर ऍक्टिव्ह सेन्सर्स मध्ये असणार आहे. सोनार अँड रडार आर एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह सेन्सर्स. सोनार साऊंड नेव्हिगेशन सिस्टीम जी आहे आणि रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंगची जी सिस्टीम आहे, तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह सेन्सर हे काय करू शकतात, स्वतः लाईट इमिट करून ते पुन्हा आफ्टर रिफ्लेक्शन ते कॅप्चर करू शकतात. हे आहे ऍक्टिव्ह सेन्सरचं एक्झाम्पल. ठीक आहे, हे दोन सेन्सरचे मेन टाईप आहेत. फर्दर अजून सेन्सर्स जे आहेत ते 3 प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये क्लासिफाय होतं. ऑप्टिकल सेन्सर्स आहेत, मायक्रोवेव्ह सेन्सर्स आहेत आणि थर्मल सेन्सर्स आहेत. हे सुद्धा त्याचे सब टाईप आहेत. इव्हन ऍक्टिव्ह सेन्सरचे सुद्धा काही क्लासिफिकेशन पडतात. फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्ह सेन्सरचं जर सांगायचं झालं तर स्कॅनिंग अँड नॉन स्कॅनिंग आहे. त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय, तर फॉर एक्झाम्पल कॅमेरा वगैरे आपण सांगतो, तर कॅमेरा सुद्धा काय करतो, कॅमेरा फक्त इमेज कॅप्चर करतो, बरोबर. तिथं जसं आता इथं इमेजेस किंवा जे वेव्हज आलेले आहेत ते सेन्स करून त्यानुसार करणं, अशा पद्धतीचं कॅमेराच आहे. ते फक्त काय केलं तर ऑब्जेक्टची एक इमेज तिथं फॉर्म केली जाते. हा पार्ट जो आहे हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण जो पार्ट आहे रिमोट सेन्सिंगचा तो सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सेन्सर्स, ऍक्टिव्ह सेन्सर्स या पार्ट पर्यंत बघितलेलं आहे. जे अदर टाइप्स आहेत सेन्सरचे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. एक्सलन्स ऍग्रीकल्चर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे हवा असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, टेलिग्राम वरून वगैरे सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.